एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे. हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता. आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं, साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे. आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही. विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिलं आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचेपी करू शकत नाही, ते अबाधितच राहणार आहे. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही. आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं. आता एक काम झालं आहे, आता दुसरं काम आपलं बाकी आहे. या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली. आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला. खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची. हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका. आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे. आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला, त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती, त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं, तेच आम्ही पुढे नेलं. पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही, मग कधीपासून करायची, सक्तीची तर करायचीच नाही, मग कधीपासून करायचं, भाषा कधी शिकवायची. तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, सगळ्या एक्सपर्टची, साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे. आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे, तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल.